नमस्कार, मी नितीश येडव। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वोटर स्लिप प्रिंट कशी करायची आणि कोरम कॉन्स्टिट्यूशन मॅनेजमेंट ॲपद्वारे कॅन्डिडेट ॲज वेल ॲज रिप्रेझेंटेटिव्ह स्वतः वोटर लिस्ट कशी थर्मल प्रिंटरद्वारे प्रिंट करून देणार हे आपण यामध्ये छोटंसं डेमो बघणार आहोत। सर्वप्रथम कॅन्डिडेट किंवा रिप्रेझेंटेटिव्हकडे कोरम कॉन्स्टिट्यूशन मॅनेजमेंट ॲप हे असणं गरजेचे आहे। तर त्यासाठी ते आधी प्ले स्टोरला कोरम हे ॲप इन्स्टॉल करतील। त्यानंतर कोरम ॲप हे ओपन करतील। ओपन केल्यानंतर स्वतः रजिस्ट्रेशन करून लॉग इन करतील। केल्यानंतर त्यांनी त्यांच्या लॉग इननुसार त्यांना त्यांचं नाव दिसेल। त्यानंतर त्याला आपण ज्या AC नंबर पार्ट नंबरसाठी रजिस्टर्ड आहात तो वोटर लिस्ट आधी आपल्याला डाउनलोड करावे लागेल। डाउनलोड करण्यासाठी वोटर लिस्ट हा पहिल्या मेनूला क्लिक करायचा आहे। वोटर लिस्ट या मेनूला क्लिक केल्यानंतर इथे ऑरेंज कलरचं डाउनलोड वोटर नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करायचं आहे आणि त्या क्लिक केल्यानंतर आपण एखादी वोटर लिस्ट डाउनलोड करू शकतो जी आपण AC नंबर आणि पार्ट नंबरला बिलॉंग करतो ती। यानंतर तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली, पार्ट नंबर आणि इथे अपलोड वोटर लिस्ट आहे या बटनला क्लिक करून तुम्ही वोटर लिस्ट डाउनलोड करून घेऊ शकता। तर या प्रकारे तुम्हाला वोटर लिस्ट डाउनलोड मिळेल। आता सर्वप्रथम तुमच्या मोबाईलचं ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी ऑन असायला हवी। ओके, आता मी सध्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी ऑफ करतोय। ठीक आहे, मला आता उदाहरणार्थ हर्षद सुभाष आंबेकर या व्यक्तीची प्रिंट काढायची आहे। तर मी त्या व्यक्तीला क्लिक केलं। क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या ॲरो बटनला क्लिक केलं। ॲरो बटनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पहिल्या नंबरला प्रिंटर ऑप्शन दिसत आहे, त्या प्रिंटरला क्लिक करायचं आहे। प्रिंटरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन दिसत असतील, तर त्यातील प्रिंट वोटर स्लिप म्हणजे शेवटच्या पट्टीला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी ऑप्शन दिलेला आहे, तर त्याला तुम्हाला अलाव करायचं आहे। अलाव केल्यानंतर खाली तुम्हाला कनेक्टेड BTP जो तुमचा थर्मल प्रिंटरचा ब्लूटूथ आहे तो तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिसेल। जर आणि अर्थात ते दिसत नसल्यास वर दिलेल्या 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि कनेक्ट डिव्हाइस या डिव्हाइसला क्लिक करायचं आहे। तुमचं ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यात दिसत नसेल तर कृपया तुम्ही स्कॅन डिव्हाइस या बटनला क्लिक करून अवेलेबिलिटी ऑफ ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी ते चेक करून तुम्हाला BTP म्हणजे तुमचा ॲक्च्युअल थर्मल प्रिंटरचा जो ब्लूटूथ डिव्हाइस नाव आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बघा आता याच्यामध्ये मला एक दिसत आहे BTP F, तर मी त्याला क्लिक करतोय। त्याला क्लिक केल्यानंतर खाली मला परत तो येतोय की कनेक्टेड BTP F0 हे AC8C। ओके, मी फक्त जस्ट प्रिंट वोटर स्लिप या बटनला एकदा क्लिक करतोय। ज्या स्पीडने मी क्लिक करतो त्याच स्पीडने माझ्याकडे वोटर स्लिप प्रिंट करून भेटत आहे। त्यानंतर बघा आपण हर्षद सुभाष आंबेकर बूथ, विभाग, मतदान दिनांक आणि वेळ सकाळी आणि संध्याकाळपर्यंतची वेळ दिलेली आहे। या पद्धतीने तुम्ही तुमच्या थर्मल प्रिंटरवरून कोरम ॲपद्वारे वोटर स्लिप प्रिंट करू शकता। धन्यवाद।